माझं नाव बळीराम साहेबराव म्हैसने, राहणार मानकी, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला। आमचा मानकी येथील गट जैविक गट असून 20 शेतकरी आहेत आणि 20 शेतकरी हे जैविक पद्धतीने शेती करतात। तसेच हे माझ्या शेतातील फुले संगम नावाचं सोयाबीन आहे। याची उन्हाळ्यात बायोडायनॅमिक कंपोस्ट खत तयार केले आणि एकरी 3 ट्रॉल्या हे आम्ही शेतात टाकले आणि त्याच्यानंतर जमीन भुसभुशीत झालेली आहे आणि त्याच्यामुळे आमच्या सोयाबीनाच्या मुळा ह्या अर्धा फूट ते 1 फूट लांब गेलेल्या आहेत। तसेच यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात येलो मोजॅकचे प्रादुर्भाव आढळला, पण आम्ही हे जैविक शेती केल्यामुळे आमच्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारचा येलो मोजॅक आणि कोणते काही आलेला नाही। तसेच जे बुडातली शेंग जशी दाणेदार आहे भरलेली, तशी शेंड्यावरली शेंग दाणेदार भरलेली आहे। दाणे हे ठस्स आहेत आणि शेंगाची संख्याही पुष्कळ आहे। प्लॉट 3 एकराचा आहे। याच्यामध्ये अपेक्षित उत्पन्न मला एकरी 10 क्विंटल सोयाबीन होणार आहे आणि तूरसुद्धा एकरी 7 ते 8 होणार आहे। या सर्व पिकाची पाहणी केली असता असे आढळून आले की शेजारच्या शेतात ज्यांनी रासायनिक फवारे आणि खत वापरलेले आहे त्यांना 4 ते 5 एकरी क्विंटल सोयाबीनची झडती लागणार आहे। आम्हाला या जैविक शेती केल्यामुळे आम्हाला 10ची झडती लागणार आहे।